36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील युवकांवर वनरक्षक भरती 2023 मध्ये प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांवर झालेल्या अन्यायाविरोधामध्ये गेल्या 7 दिवसांपासून वन विभागाच्या अमरावती येथील कार्यालयासमोर मेळघाटातील युवक युवती उपोषणासाठी बसलेला असून अद्यापही त्यांच्या आंदोलनाची दखल शासनामार्फत घेण्यात येत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. उपोषणस्थळी बऱ्याच बड्या नेत्यांनी भेटी देऊन सुद्धा युवकांची प्रतीक्षा यादीचा अद्याप प्रश्न सोडवण्यात आला नाहीये. उपोषणकर्त्यांना बऱ्याच नेत्यांनी आश्वासनं दिली, परंतु उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की जोवर शासनामार्फत लेखी स्वरूपात आम्हाला ग्वाही मिळत नाही किंवा आमच्या मागणीला यश मिळत नाही तोवर आम्ही आमचे उपोषण चालूच ठेवणार आहे. येत्या 2 दिवसांमध्ये या उपोषणाबद्दल सरकारने आणि प्रशासनाने सकारात्मक पावले न उचलल्यास संपूर्ण उपोषणकर्ते आत्मदहन करतील अशी माहिती उपोषणकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. उपोषण करत असताना आज बऱ्याचशा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी मेळघाट क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांकडून आणि अन्यायग्रस्त युवक युवतींकडून केली जाते. स्वागत आहे. आपण बघू शकतो गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी वनरक्षक भरती 2023 पेसा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचं या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. परंतु या 7 दिवस होऊन सुद्धा आतापर्यंत प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याला जाग आली नाही आणि कुठलाही अधिकारी यांच्या भेटीला या ठिकाणी आलेला नाही. आपण बघू शकतो की यांच्या मुख्य मागण्या कुठल्या आणि त्या मागण्या एकदम रास्त आहे. त्या मागण्याविषयी यांची आता पुढील भूमिका काय, कारण की गेले 7 दिवस यामध्ये उचलून त्यांचे गेले पण कुठलाही शासकीय त्यांना सपोर्ट मिळाला नाही. आता आपल्यासोबत त्यांचे काही लोक या ठिकाणी आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करूया, बघूया की यांचं आता 7 दिवस उलटून सुद्धा. दादा, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही 7 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. 7 दिवसापासून शासनाची काय भूमिका राहिली आणि शासकीय यंत्रणेकडनं तुम्हाला काय काय कोण लोक या ठिकाणी आले? बघा, सध्या आता कोणतीच आम्हाला ठाम भूमिका भेटलेली नाहीये. जसं आज आमच्या सोबत माननीय वनमंत्री यांनी प्रत्यक्ष कॉलवर बोलले ते, आणि ते म्हणे की बा पत्र इश्यू करू, पण सध्या आम्हाला पत्र भेटलेलं नाहीये. आम्ही आश्वासन कोणाचंच ऐकणार नाहीये आम्हाला जोपर्यंत पत्र भेटत नाहीये, कारण की आम्ही सतत 7 दिवसापासून त्या उपोषणावर बसलो आहे. आमची मागणी पूर्ण होत नाही. आमची एवढीच एक मागणी आहे आणि ते साधी सिंपल आहे. जसं अन्य 5 जिल्ह्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये माजी सैनिक उपलब्ध नसल्यामुळे ते जागा कन्वर्ट करून भरण्यात आलेली आहे, पण ते अमरावतीत भरण्यात येत नाहीये. हाच आमची मागणी आहे. बा ते जसं भरल्या गेल्या आहेत तशी अमरावतीमध्ये पण भरल्या गेली पाहिजे. हाच आमची सर्वात मोठी मागणी आहे. तर आम्हाला ते जोपर्यंत लेखी स्वरूपात भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि जर शासनाने याच्यावर दखल घेतली नाही तर येणाऱ्या 2 दिवसात आम्ही सर्व 42 विद्यार्थी आणि मी त्यांचं नेतृत्व करता अशी आम्ही 43 जण इथं फाशी घेऊन मरणार आहे. ही आमची सरकारला अंतिम चेतावणी आहे. जर आम्हाला न्याय नाही भेटलं तर सार्वजनिक फाशी इथं घेणार आहे सगळं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या मागण्या पूर्ण नाही झालं तर तुम्ही सर्वजण आत्मदहन करण्याचा या ठिकाणी इशारा शासनाला देताय. मला सांगा, वनमंत्री तुमच्याशी या ठिकाणी चर्चा करून गेलीत. वनमंत्र्यांनी तुम्हाला फक्त आश्वासन दिलं, म्हणजे तुमची मुख्य मागणी आहे की तुम्हाला फक्त आश्वासन नको पण लेखी स्वरूपात तुम्हाला हवं आहे. तर मग शासनाची यावर भूमिका काय? ते शासनालाच माहित. त्यांनी सर्वात म्हणजे लवकरात लवकर या गोष्टीकडे दखल घ्यायला पाहिजे आणि आम्हाला पत्र इश्यू करायला पाहिजे. आता आपण बघू शकतो उपोषण करते 42 लोक या ठिकाणी, सगळं युवक या ठिकाणी बसलेले आहे, युवक युवती या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. गेले 7 दिवसापासून यांचं उपोषण या ठिकाणी चालू आहे. यांच्या मागण्या एकदम रास्त आहेत. जसं बाकी जिल्ह्यामध्ये भरती झाली त्याच प्रकारची भरती प्रक्रिया या ठिकाणी आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे आणि या सर्व युवकांना न्याय मिळाला पाहिजे. जर यांना तात्काळ येत्या 2 दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर त्यांनी उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ते आत्मदहन सुद्धा करणार. सर्व विद्यार्थी सोबत या ठिकाणी ते फाशी घेणार, सर्व उमेदवारांसोबत फाशी घेणार, ही त्यांनी शासनाला या ठिकाणी चेतावणी दिली आहे. बघूया शासन यावर काय तोडगा निघतंय काढते. या ठिकाणी G9 महाराष्ट्रासाठी मी दिनेश गोहोत्रे, अमरावती. धन्यवाद.